हाय मैत्रिणींनो, आज सकाळ नेहमीसारखी सुरू झाली. किचन काम, चहा, नाश्ता, घर आवरणे. काम करताना मनात वेगवेगळे विचार सुरूच असतात. आज यूट्यूबबद्दल विचार येत होता. काय माहिती का, कधी कधी असं वाटतं की आपण एवढी मेहनत करूनही व्ह्यूज इतके कमी का येतात. मग लगेच दुसरा विचार आला, मी आज जे करत आहे ते कालपेक्षा चांगलं आहे ना. मग झालं. काय असतं माहिती का, इतरांशी तुलना केली की आपल्या आनंदावरच पाणी फिरतं. त्यामुळं इतरांशी तुलना करत बसायचं नाही. सोशल मीडियावर आपल्याला इतरांचं फक्त यश दिसतं, त्यामागची रात्रभर केलेली मेहनत, आलेलं वाट्याला अपयश, वाट पाहावी लागते ते ते आपल्याला दिसत नाही. आपल्याला फक्त त्यांचे व्ह्यूज, त्यांचे सबस्क्रायबर दिसतात आणि ते बघितलं की मला असं वाटतं की माझे व्ह्यूज तर थोडेसेच आहेत, मी काहीच करत नाही का असं वाटतं. पण लगेच दुसरा विचार आला, कालच्यापेक्षा आजचं पाऊल आपलं चांगलं आहे ना, मग नक्की यश येईल. बरोबर आहे ना गं मैत्रिणींनो. काय माहिती का, स्वतःलाच सांगायचं की आता आपण थांबायचं नाही. आणि मी स्वतःला तेच सांगितलंय, थांबायचं नाही. एक व्हिडिओ चालला नाही म्हणून काय प्रवास थांबतो का? बरोबर आहे की नाही. प्रवास तर आपला हा चालूच राहणार आहे. एका व्हिडिओला व्ह्यूज कमी आले म्हणून काय झालं, दुसरा व्हिडिओ टाकायचा. दुसऱ्याला तर व्ह्यूज चांगले येतीलच ना. आजचं काम आपण मनापासून करूया, उद्या पुन्हा नवीन कल्पना घेऊन सुरुवात करूया. बरोबर आहे की नाही. कुठलंही काम असू दे मैत्रिणींनो, घरकाम असो, नोकरी असो, व्यवसाय असो, यूट्यूब सातत्याला पर्याय नाही. कुठलंही असू दे, सातत्य पाहिजे. आज समर्थला ना खोबऱ्याची बर्फी खायची होती. मग त्याला म्हटलं नारळ फोडून दे. मग त्याने छानसे नारळ फोडायला सुरुवात केलेली आहे. खोबरं छानपैकी खवणून किंवा खिसून बर्फी करते मैत्रिणींनो. तर आज असं प्लॅनिंग ठरलंय की खोबऱ्याची बर्फी पण करायची. तर मैत्रिणींनो, आपला एक संदेश राहिलाच. कोणतंही काम असू दे, सातत्याला पर्याय नाही. आपण जे करत असतो ना ते सतत केलं ना तर त्याला यश नक्की मिळतं. कदाचित आज मला कोणी ओळखत नसेल, पण जर मी रोज शिकत राहिले, सुधारत राहिले, माझ्या व्हिडिओमध्ये मी चांगल्या चांगल्या गोष्टी आणल्या, तर माझी ओळख बनू शकते. आज ओळख नसली म्हणून काय झालं. आज मी स्वतःला एक वचन देते, तुलना नाही करायची, स्वतःचा मत्सर नाही करायचा. फक्त एक रोज पाऊल पुढं टाकायचं आणि ते चांगलं असावं. आपला प्रयत्न चांगला असावा. बरोबर आहे ना मैत्रिणींनो. आता तुम्ही कोणी हा व्हिडिओ पाहत असेल ना मैत्रिणींनो, आणि तुमच्या कुणाच्या मनात जर तुम्हाला असं वाटत असेल की मला आज खूप निराश वाटतंय, दुःख वाटतंय, मी करत असलेल्या गोष्टीला यश येत नाहीये, मी जे काम करते त्याला यश येत नाही, तर मैत्रिणींनो, निराश वाटून नाही घ्यायचं. आपण हळूहळू चाललोय म्हणून आपण मागे पडलो असे नसतं. आपल्याला वेगवेगळं असतं, आपला वेग वेगवेगळा असतो, आपला प्रवास वेगळा आहे. आणि म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवायचा, काम करत राहायचं. एक दिवस नक्कीच मेहनतीला फळ मिळेल. बरोबर आहे ना गं मैत्रिणींनो. करत राहायचं गं काम. आपण जसं घरातलं काम प्रत्येक गोष्ट सातत्यानं करतो, घरात कोणी कौतुक करू न करू आपण काम करतोच ना. सकाळचं किचनमधलं काम असू दे, मुलांचा डबा असू दे, करतो ना. तसंच आपलं जे आर्थिक नियोजनासाठी आपण जे हातात घेतलेलं काम आहे ना, ते पण सातत्य ठेवायचंच. समर्थ खोबरं खिसत होता, मधीच म्हणाला, आई तू पण थोडंसं खिसायला मदत कर. म्हणून मग मी पण खिसायला बसले खोबरं. खोबरं खिसायचं म्हणजे कंटाळवाणी काम आहे. मी शक्यतो छोट्या फोडी करून मिक्सरला काढते, पण त्याची बर्फी तेवढी म्हणजे खास वाटत नाही. खिसल्यानंतर जरा टेस्ट पण वेगळी येते आणि ते जास्त असं बारीक होत नाही. त्यामुळं ना शक्यतो खिसून मी खोबऱ्याची बर्फी करते. आज छानशी सकाळी वांग्याची भाजी केली, खूप छान झाली आहे असं मला तर वाटतंय वासावरून, फोडणीच्या. तर बघूयात आता जेवताना कशी वाटते. कोणी माझं कौतुक केलं तरी फार मस्तच वाटेल. पण बघूयात काय होतंय ते. वांग्याची भाजी नेहमी सगळ्यांनाच आवडते घरात. मैत्रिणींनो, तुम्हालाही आवडते ना गं वांग्याची भाजी? मला कमेंट्स करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, तुमच्या मनात पण असे वेगवेगळे विचार येत असतील ना, तर तुम्ही सुद्धा निराश व्हायचं नाही. पण जे करत आहात ना त्यात सातत्य ठेवा, तुम्हाला यश नक्की मिळेल मैत्रिणींनो.
आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपली तुलना ना इतरांबरोबर करायची नाही. आपला प्रवास वेगळा, आपल्या प्रवासाचा वेग वेगळा. त्यामुळं ना इतरांशी तुलना करायची नाही. काय असतं, आपण इतरांशी तुलना करतो आणि मग आपल्याला वाईट वाटतं. आपल्याला वाटतं ते किती पुढे गेले, त्यांचे व्ह्यूज किती वाढले, त्यांना किती यश मिळालं, मी अजून काहीच कमवलेलं नाही, मला अजून काहीच मिळालेलं नाही. त्यामुळं आपण दुःखी होतो आणि आपल्याच आनंदावर पाणी पडतं. त्यामुळं मैत्रिणींनो, एक ठरवायचं, आपली तुलना दुसऱ्यांशी नाही करायची. आपण स्वतःवर विश्वास ठेवायचा. स्वतःवर विश्वास ठेवला ना, मग जगातली कुठलीच ताकद आपल्याला हरवू शकत नाही मैत्रिणींनो. फक्त स्वतःवर विश्वास पाहिजे. आणि एखाद्या वेळेस अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही. सातत्य ठेवायचं. एक ना एक दिवस ना आपल्याला यश नक्की मिळेल. मी पण माझ्या व्हिडिओमध्ये सातत्य ठेवणार आहे मैत्रिणींनो. माझे शॉर्ट्स व्हिडिओ ना खूप छान तुम्ही प्रतिसाद दिलाय मैत्रिणींनो. व्ह्यूज खूप छान येत आहेत, लाईक्स पण येत आहेत. माझे लॉंग्स व्हिडिओ ना तेवढी मला म्हणावासा प्रतिसाद मिळत नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि एक कमेंट्स करत जावा जरूर, की तुझे व्हिडिओ छान असतात म्हणून. त्यामुळं मी नवनवीन व्हिडिओ बनवू शकेन. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्यातली कुठली गोष्ट आवडती नक्की मला कमेंट्स करून सांगा. मैत्रिणींनो, थांबायचं नाही एवढं ठरवलंय. रोज एक छानसा व्हिडिओ टाकायचा. शॉर्ट्समध्ये मी कॉमेडी करते मैत्रिणींनो. तुम्हाला माझी कॉमेडी आवडत असेल तर लाईक करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि मैत्रिणींनो, तुम्ही जो काही व्यवसाय करत असाल, नोकरी करत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल. फक्त नाराज होऊ नका, कारण रोजचा दिवस सारखा नसतो. एक दिवस आपला नक्की येईल मैत्रिणींनो. त्यामुळं ना घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, काम सतत करत राहायचं. ज्या पद्धतीनं आपण घरातली सगळी कामं करतो ना, त्याच पद्धतीनं आपलं जे आर्थिक कमवण्यासाठी आपण जे काम करतो ते पण तेवढंच प्रामाणिकपणे करायचं. छानशी गॅलरीत झाडं लावलेली आहेत आणि त्यानं आंब्याची झाडं आणलेली ती माझ्या गॅलरीमध्ये ठेवत आहे. ही आंब्याची झाडं मी मळ्याकडे घेऊन जाणार आहे मैत्रिणींनो. सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर आता मी खोबऱ्याची बर्फी करायला घेतलेली आहे. छानशी खोबऱ्याची बर्फी बनवली की कसं होतं, मधून अधून ना दुपारी मुलांना खायला वगैरे पाहिजे असतं. मग असा काहीतरी खाऊ तयार केला की तो पौष्टिक पण होतो आणि त्यांचं पोटही भरतं. त्यामुळं असं चटपटीत मी नेहमी काहीतरी करते. घरातली सगळी कामं केल्यानंतर मी आले माझ्या शिवणाकडे. तर आज 2-3 ब्लाऊज कट करायचे होते, तर ते आधी कटिंग करून घेते आणि मग मी शिवायला बसणार आहे. मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुलना इतरांशी करू नका आणि एक पाऊल नेहमी चांगलं टाका. नेहमी आपलं पाऊल पुढे पडणार आहे. आपल्याला नेमकं आणि नक्की यश मिळणार आहे. आजपासून एकच ठरवूया, तुलना नाही, प्रगती करायची. तुमची वेळ नक्की येईल आणि माझी येईल. तोपर्यंत काम करत राहूया. मैत्रिणींनो, भेटूया अशाच एखाद्या सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.